अंबादास यांनी आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। दानवेजी, आज उपोषणाचा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा हा तिसरा दिवस आहे, मात्र हे 8वें उपोषण आहे। या अगोदर 7 उपोषणं झालेली आहेत। एवढं होऊन सुद्धा सरकारकडून अजूनही आरक्षण जे आहे ते दिलं जात नाहीये। विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं होतं, त्यावेळेला 10% दिलं होतं, मात्र तरीही योग्यरित्या आरक्षण जे ते मिळत नाही। सरकार या आरक्षणाच्या भूमीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतं हे दिसतंय। सरकार ज्या गोष्टी करू शकतं, जी मागणी आहे मनोज पाटलांची, मला असं वाटतं ही सरकार सहज पूर्ण करू शकतं। पण हे जे आत्ताचं सरकार आहे हे थोडंसं मनोवादी सरकार आहे। मराठ्यांच्या विषयी मनात दुस्वास असणारं सरकार आहे, आणि म्हणून मला असं वाटतं अशा पद्धतीनं मनोज जरांगे पाटलांना उपोषण करावं लागतं। 3 दिवसांपासून आपण पाहतोय विविध रेल्वे स्थानक असतील, त्यासोबत रस्ते असतील, ज्या भागांमध्ये संपूर्णपणे आर्थिक मुंबईची मुळात मोठी महापालिका आहे, त्याच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे। आज सुट्ट्या होत्या आजपर्यंत, उद्यापासून पुन्हा एकदा वर्दळ असेल किंवा चाकरमान्य असेल आपल्या कामाला लागणार आहे। मात्र अशा प्रकारची व्यवस्था ही गैरसोय झाल्यामुळे रस्त्यावर आल्याचं मनोज जरांगे पाटील। बरोबर आहे ना, सरकारला माहिती नव्हतं का सरकारकडची गुप्तचर यंत्रणा काय काम करते, कोणत्या जिल्ह्यातून किती लोक येतात, किती लोक येणार याचा अंदाज सरकारकडे असतो। असं छोट्या छोट्या गोष्टी असतात अपडेट राहणार सरकार एवढ्या मोठ्या आंदोलनाला अपडेट का नाहीये? जेवढे वाहन येणार आहे त्याच्या या ठिकाणी मुंबईची जी मैदान आहे तिथं पार्किंगची व्यवस्था केली पाहिजे। एखाद्या ठिकाणी थांबवून तिथं वाहन उपोषणाच्या स्थळावर सोडायची वाहनाची व्यवस्था केली पाहिजे। जर इथं वाहन येणं अलाउड नाही असं करू शकतं सरकार, फक्त मग त्या ठिकाणावर इथं यायला एखादी बस काही ना काही व्यवस्था केली पाहिजे, स्वच्छतेची व्यवस्था केली पाहिजे। सरकारची जबाबदारी आहे। लोकशाही मार्गाने आंदोलन होतं आणि लोकशाहीमध्ये मला असं वाटतं आंदोलन करणं हा जनतेचा अधिकार आहे। मराठा बांधव हे आंदोलन करतात, सरकारने या सगळ्या आंदोलनाला सहकार्य, मी म्हणेल मागण्या मान्य होत याच्याविषयी वेगळा विषय आहे, परंतु सुविधा हा विषय स्वतंत्र आहे, त्यामुळे सरकारने याच्यात अलर्ट राहिलं पाहिजे। राज ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला होता, मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानात आलेले आहेत, त्यावेळेला एकनाथ शिंदे यांना विचारात ते का आलेले आहेत, त्यांचं आरक्षण कधी सुटेल असं राज ठाकरेंनी म्हटलंय। मात्र त्यावरती कुठेतरी जरांगे पाटील यांच्याकडून कुठेतरी कुचक्या कानाचा असे शब्दांचा वापर करून त्यांच्यावरती एकंदरीत पाहिलं गेलं तर टीकास्त्र असेल ते सोडण्यात आलेलं, मात्र कुठेतरी असं पाहायला मिळतं ही एकंदरीत हा सगळ्याच आरक्षणाचा मुद्दा हा राजकीय वळण लागतोय पायवर राजकीय वळण लागू नये, परंतु राजसाहेब जे म्हटले की शिंदेना विचारा ही भूमिका तशी पाहायला गेली तर अयोग्य नाहीये। कारण शिंदे त्यावेळेस अध्यादेश राज्याचे मुख्यमंत्री असताना वाशीला घेऊन गेले होते, गुलाल अंगावर घेतला होता, नंतर याच मैदानावर त्यांनी छत्रपतींची शपथ घेतली होती। याचं काय झालं हा प्रश्न मला वाटतं राजसाहेबांच्या मनात असावा, म्हणून त्यांनी शिंदेना विचार म्हटलेला आहे। तर आपण पाहतो या ठिकाणी ज्या प्रकारे अंबादास यांनी म्हटलेलं की साधारणतः पाहायला गेलं तर योग्य प्रश्न त्यावेळेला त्यांनी विचारला होता, तो म्हणजे की एकनाथ शिंदे हे नवी मुंबईमध्ये दाखल झाले होते आणि एकनाथ शिंदे नवी मुंबईमध्ये मुख्यमंत्री असताना दाखल झालेले असताना त्यांनी साधारणतः आपण पाहायला गेलं तर संपूर्णपणे उपोषणाच्या वेळेला मनोज जरांगे पाटील यांच्या वेळेला ज्यावेळेला एकनाथ शिंदे त्यावेळेला गेले होते त्यावेळेला संपूर्णपणे कागदपत्र त्यांनी घेऊन गेले होते आणि त्यावेळेला त्यांचं उपोषण मिटलं होतं। त्यामुळे आता निश्चितच पुन्हा एकदा जरांगे पाटील मुंबईत का आलेत तर ते निश्चितच एकनाथ शिंदेना विचारावं असं जे राज ठाकरे म्हणाले ते योग्य तसं अंबादास यांनी म्हटलेलं आहे। आपल्यासोबत युवा नेतृत्व शिवसेनेचे आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण बातचीत करणार आहोत। अंकित प्रभू आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करतोय। साधारणतः मनोज जरांगे पाटील हे साधारणतः त्यांचं आतापर्यंत 7 उपोषणं झालेली आहेत, हे 8वं उपोषण आहे आणि या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे। युवा नेतृत्व तुमच्या हाती आहे, काय वाटतं की अशाच प्रकारचे युवा मराठा आंदोलक या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी? मला असं वाटतं की आज येताना मी बऱ्याच ठिकाणी पाहिलं की मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं ज्या प्रकारे आमच्या मराठा बांधवांची सोय केली पाहिजे होती त्या प्रकारे कुठेतरी आमच्या मराठा बांधवांची सोय केली नाही। का त्या मागण्या मागतायत त्या मान्य झाल्या पाहिजे या मताचं आम्ही, पण कुठेतरी लोकशाही पद्धतीनं आपल्या मागण्या मागण्याचा अधिकार आमच्या मराठा बांधवांना आणि त्यांची सोय सरकार म्हणून केली पाहिजे, मुंबई महानगरपालिका प्रशासन म्हणून केली पाहिजे असे मताचे आम्ही आहोत। म्हणून आता जेवढी सोय केली त्यापेक्षा अधिक चांगली आमच्या मराठा बांधवांची सोय झाली पाहिजे। मग शौचालय असेल, जेवणाचं असेल, आपल्याला माहित असेल की मागची खाऊ गल्ली बंद केली आहे, म्हणून आमचे मराठी बांधवांना त्या ठिकाणी त्रास भोगावा लागतो। असं कुठे ना कुठेतरी त्यांची गैरसोय होऊ नये त्यासाठी आम्हाला काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी आदेश दिले, सूचना दिल्या आणि आज
बाहेर मला सांगताना आनंद होतो की आम्ही शिवसैनिक जे काय अन्नसाठा आम्ही आमच्या पद्धतीने उपलब्ध करू शकलो, 8,000 10,000 जेवणाचे बॉक्स, जे 8,000 10,000 आमचे मराठी जेवतील आणि टप्प्याटप्प्याने आमचे शिवसैनिक या ठिकाणी घेऊन येतात, याचा मला साधारणतः पाहायला गेलं तर सरकारकडून नेमकं आरक्षणाची बाब म्हणजे आरक्षण जे आहे ते योग्यरित्या थेटपणे का नाही सांगितलं जातं की आरक्षण पाहायला मिळतं की केंद्र सरकारकडे गेल्याशिवाय हा प्रश्न सुटतो. आता असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून काही शब्द घेतल्या गेलेल्या, काही गोष्टी सांगितल्या गेलेल्या आणि म्हणून आमचे मराठा बांधव हे परत नवी मुंबईवरनं फिरलेले. ते शब्द काय होत्या या गोष्टी सरकारला चांगलं ठाऊक आहे, कारण तेव्हा पण तेच सत्तेत होते, आता देखील तेच सत्तेत आहेत. ते जरा चांगलं उत्तर या प्रश्नाला देऊ शकतात असं माझं मत आहे. मुंबईची आर्थिक राजधानी देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे आणि त्या ठिकाणी पाहायला गेलं तर महापालिका आहे, त्याच्या समोरच मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक आपल्याला पाहायला मिळत आहे आणि साधारणतः वाहतूक जे आहे मागील 3 दिवसांपासून तशाच प्रकारे खोळंबते आणि त्यानंतर कालांतराने पोलिसांना ती वाहतूक खोळंबलेली वाहतुकीची सुटका करावी लागते आणि त्यानंतर वाहनं जे सुरू होतात. मला असं वाटतं या मराठा मोर्चाचं ऐलान कधी केलेलं तेव्हा गेलेलं सरकारने तारीख बघून वेळ बघून सगळं बघून या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे होतं. ते कुठेतरी नाही करायचं आणि मराठा बांधवांना त्रास झाला पाहिजे जेणेकरून ते परत माघारी फिरतील अशा मनस्थितीचं सरकार असेल असं कुठेतरी त्यांच्या मनात असेल, म्हणून कुठे ना कुठेतरी सोयी सुविधा करताना आपल्याला सरकार दिसत नसेल, पण कुठे ना कुठेतरी मराठा बांधव या ठिकाणी आहेत, ते लोक ठाम आपल्या मागणीवर आहेत आणि मनोज दादांसोबत ठामपणे उभे आहेत. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात. तर आपण पाहतो या ठिकाणी साधारणतः योग्यरित्या जर माहिती होती की नेमकं कधी मराठा आंदोलक हे मुंबईत येणार आहेत, तर तशा प्रकारे सरकारनं सुविधा जी आहे ती करायला हवी होती अशाच प्रकारचं वक्तव्य अर्पित प्रभू यांनी आपल्याशी बातचीत करताना. कॅमेरा पर्सन अवधेश करू, वैभव पाटील, मुंबई.